शिवरायांवर आक्रमण करायला आलेल्या औरंगजेबाच्या प्रत्येक सरदाराला अगदी नामुष्की घेऊन परत जावे लागले. शाहिस्ते खान, कारतलब खान, नामदार खान, इनायत खान, जसवंत सिंह वगैरे मुघलांच्या अनुभवी आणि कसलेल्या सरदारांचा शिवरायांनी पराभव केला. त्याबरोबरच सुरत लुटली, नगर दुसऱ्यांदा काबीज केले आणि समुद्रावर शिवरायांचे आरमार मुघली गलबतांची दमछाक करीत होते. अशा परिस्थितीत औरंगजेबाला शिवरायांचा पक्का बंदोबस्त करणे भाग होते. परंतु कोणताही सरदार पाठविला तरी तो नामुष्की घेऊनच परत येतो हे ध्यानी आले तरी औरंगजेब स्वतः मात्र शिवरायांवर चालून जाण्यास तयार नव्हता. नव्हे, तो भीत होता. न जाणो आपलाही अफजल खान झाला तर. तेव्हा आता कोणास पाठवावे हा विचार तो करू लागला आणि सापडले. त्या एकनिष्ठ राजपूत सरदाराचे नाव त्याला सापडले, मिर्झा राजे जयसिंग. हा जयपूरच्या कछवा राजपूत कुलातील थोर सेनापती होता. गंभीर प्रकृती, प्रचंड अनुभवी, अत्यंत पराक्रमी, कुशाग्र बुद्धी असा हा औरंगजेबाचा अत्यंत निष्ठावंत सेवक होता. तो जितका युद्धकलेत निपुण होता तितकाच राजकीय कारस्थानात प्रवीण होता. कोणत्याही पेच प्रसंगातून सोडवणूक करण्याचे तसेच कितीही कठीण परिस्थितीतून निभावून जाण्याचे काम अनेक वेळा जयसिंगाने मुघल बादशहासाठी केलेले होते. वयाच्या 8व्या वर्षी तो मुघलांचा मनसबदार झाला होता. त्याने जहांगीरपासून औरंगजेबपर्यंतची कारकीर्द पाहिलेली होती. शक्तीपेक्षा युक्त्या प्रयुक्तांचे डावपेच ही राजकारण्याची अंगे त्यांना पटलेली होती. दूरदृष्टी आणि विवेकपूर्ण धोरण ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी आजपर्यंत 100 लढायात भाग घेतला होता. असा हा जयसिंग 80,000 फौज, तोफखाना, दारुगोळा आणि धान्य सामग्री घेऊन निघाला. जयसिंग जरी मुघलांशी एकनिष्ठ असला तरी औरंगजेबाचा त्यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. त्यामुळेच त्यांनी आपला खास दिलेर खान याला 5,000ची फौज घेऊन त्यांच्याबरोबर पाठवले. 85,000 फौज घेऊन मिर्झा राजे व दिलेर खान हे स्वराज्यावर चालून येत असल्याची बातमी हेरांनी शिवरायांना दिली. परंतु त्यांना सर्व लवाजम्यासह औरंगाबादेहून पुण्यापर्यंत येण्यास खूप वेळ लागेल हे जाणून महाराज आरमारी युद्धावर निघाले आणि बसनूर आणि थेर कारवारपर्यंतचा मुलूख काबीज करून परत आले. आजपर्यंत विजापूरकर आणि मोघली सरदारांनी अनेक वेळा शिवरायांविरुद्ध लढाया केल्या, परंतु पराजयाशिवाय दुसरे काहीच त्यांच्या हाती आले नव्हते आणि मिर्झा राजे जयसिंग हे चांगलेच ओळखून होते. जयसिंगाने विजापूरकरांशी चांगले संबंध प्रस्थापित करून शिवरायांनी काबीज केलेला त्यांचा मुलूख परत मिळवून देऊ असे प्रलोभन निर्माण केले. तसेच मुघलांना द्यायची खंडणी देखील कमी करून औरंगजेबाची नाराजी होणार नाही असे वचन दिले. शिवरायांचे शत्रू असलेले मराठे सरदार चंद्रराव मोऱ्यांचे भाऊबंद, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, कल्याणच्या उत्तरेकडील कोळी वतनदार या सर्वांना एकत्र आणून त्या सर्वांकरवी शिवरायांचा पायबंद घालण्याचे धोरण त्याने निश्चित केले. जयसिंग पुण्यात आल्यानंतर पुढील 3 महिने त्याने युद्धाच्या तयारीत घालवले. तो प्रत्येक हालचालीची बारकाईने आखणी करीत होता. त्याने परिश्रमात अजिबात कसूर केली नाही. पण दुर्दैवाचा भाग हा की हे सर्व तो शिवरायांसारख्या एका स्वतंत्र हिंदू राजाविरुद्ध लढण्यासाठी करत होता. जयसिंगाने शिवरायांचे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला आणि त्याने आपल्या मोहिमेसाठी किल्ला निवडला, तो म्हणजे पुरंदर. त्याने लष्करी हालचालींना सुरुवात केली. कुशल सेनापतीप्रमाणे लढाईच्या दृष्टीने आसपासच्या प्रांतांची सैनिकी नाकेबंदी केली. लोहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर लष्करी चौक्या बसवून मराठ्यांना जुन्नरमध्ये शिरण्याची वाट बंद केली. इहतिशाम खानाला 4,000 घोडदळ देऊन मराठ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सज्ज ठेवले. सय्यद अजीज यास 3,000 स्वार देऊन शिरवळच्या बंदोबस्तासाठी ठेवले आणि सुपे ठाण्यावर सय्यद मुनव्वर यास ठेवले.
आणि प्रचंड अशा मोगली फौजेने पुरंदरास वेढा घातला. पुरंदरगड हा समुद्र सपाटीपासून 4564 फूट उंच असून त्याचे 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे बालेकिल्ला आणि दुसरा म्हणजे माची पुरंदर. या माचीतून सरळ वर जो डोंगर आला आहे त्यालाच बालेकिल्ला म्हणतात. यास बळकट तटबंदी असून एकच मुख्य दरवाजा होता. पुरंदरला लागूनच दुसरा किल्ला आहे, त्याला वज्रगड किंवा रुद्रमाळ म्हणत. याची उंची देखील पुरंदर इतकीच आहे आणि दोन्ही गडांमध्ये फक्त एक खिंड आहे, तिला भैरव खिंड म्हणतात. वज्रगडाहून माची प्रदेशावर दाब ठेवता येतो. वज्रगडावरती 300 मराठ्यांची शिबंदी होती. जर का वज्रगड शत्रूच्या हाती पडला तर पुरंदर किल्ला गेल्यासारखाच होता. मुघलांनी वज्रगडाची संपूर्ण नाकेबंदी केली आणि तोफांच्या सहाय्याने गडावर मारा सुरूच ठेवला. शेवटी मुघली तोफांच्या माऱ्याने बुरुज कोसळला. तो दिवस होता 13 एप्रिलचा आणि तटाच्या खिंडारावर मुघली सैनिक घुसले. मराठी सैनिकांनी चांगलीच झुंज दिली. जयसिंगाच्या राजपूत फौजांनी आणि पठाणी सैनिकांनी चांगलीच कुमक केली. दुसऱ्या दिवशी मुघली फौजांनी शिड्यांच्या सहाय्याने किल्ल्याच्या आतील बाजूस घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा निकराचा संग्राम घडून आला आणि 14 एप्रिलला वज्रगडावर मुघली निशाण चढले. वज्रगड म्हणजे पुरंदरची किल्ली आणि ही किल्लीच मोघलांच्या ताब्यात गेली. वज्रगडावरून पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर आणि माचीवर तोफा बंदुकांनी मारा करून पुरंदर काबीज करणे सहज शक्य होते. दिलेर खानाच्या फौजांनी यशाचा पहिला टप्पा गाठला होता. पुरंदरची मोर्चेबंदी आता पक्की झाली होती. दिलेर खानाने आता पुरंदरच्या माचीस वेढा घातला. खंदक आणि मोर्चे खडकाळ भागापर्यंत नेले. मराठी सैनिकांनी किरतसिंहाच्या मोर्चावर रात्रीचा हल्ला केला, परंतु तो त्याने परतवून लावला. पुरंदरचा वेढा तीव्रतेने लढवला जात होता. माची मात्र अजून सर होत नव्हती. मराठी शिबंदीवरती परिणामकारकरित्या तोफा उडवता येत नव्हत्या. तेव्हा जयसिंगाने माचीलगतच्या डोंगरावर धमधमे बांधून तोफा वरती चढवून मारा करण्याची योजना आखली. माचीवरील 2 बुरुजांपैकी एकास काळा बुरुज आणि दुसऱ्यास सफेद बुरुज म्हणत. मुघल सैनिकांनी बांधलेल्या धमधम्यावरून या प्रचंड बुरुजावर हल्ला करण्याचे ठरवले, परंतु मराठ्यांनी त्यांचा पहिला प्रयत्न हाणून पाडला. बरेच मुघल सैनिक कामास आले. जयसिंगचा लष्करी अधिकारी भूपतसिंह हाही कामास आला. तेव्हा दिलेर खानाने सफेद बुरुजाखाली सुरुंग लावण्यासाठी खंदक खोदण्यास सुरुवात केली. मराठे सफेद बुरुजावरून त्याचा प्रतिकार करीत होते. तेव्हा अचानक तटावरती साठवलेल्या दारुगोळ्याचा स्फोट झाला आणि सफेद बुरुजाला मोठे खिंडार पडले. 80 मराठे सैनिक त्यात ठार झाले. मुघली मोर्चे सफेद बुरुजापर्यंत सरकले. त्यानंतरच्या 2 दिवसात मुघली तोफांच्या माऱ्याने काळा बुरुजही मुघलांचा झाला. अशा तऱ्हेने पुरंदरची माची दिलेर खानाच्या ताब्यात गेली. दिलेर खान आता पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. तेव्हा मुरारबाजीने 700 निवडक लोकांचे पथक घेऊन दिलेर खानाच्या 5000 पठाण सैनिकांवर हल्ला चढविला. मराठ्यांनी 500 पठाणांना कंठस्नान घातले. शिवाय बहलिया पायदळाचे कित्येक लोक मारले. लढत लढत तो दिलेर खानाच्या छावणीपाशी आला. त्याचे हे अद्वितीय शौर्य पाहून खानाने त्यास जीवदान आणि मुघली चाकरी देण्याचे वचन दिले, परंतु त्याने ते स्पष्टपणे नाकारले. तटाचे खिंडार पडताच मोगल सैन्य पुरंदर किल्ल्यात घुसले आणि त्यांनी मराठी सैन्याची कापाकापी सुरू केली. मोठ्या संख्येने मावळे रणांगणी पडले. तरी देखील मुरारबाजी देशपांडे दोन्ही हातात तलवारींचे पट्टे चढवून शत्रू सैनिकांना मारून पाडत होता. त्याच्या अंगाची जखमांनी चाळण झाली तरी तो लढतच होता. परंतु त्या प्रचंड मोगली फौजेपुढे गडावरील शिबंदी किती वेळ टिकणार? गडाच्या उतारावर मरून पडलेल्या मावळ्यांच्या प्रेतातून त्यांच्या रक्ताचे पाट गडाच्या उतारावरून वाहू लागले. इतके पुरंदरचे युद्ध भयानक होते. लढता लढता मुरारबाजीचे शीर तुटून धडावेगळे झाले, तरी तो हातात असलेल्या तलवारींनी लढतच होता
असे त्यावेळच्या बखरकारांनी सांगितले आहे. मुरारबाजी पडला. 300 मराठी सैनिकही मारले गेले. उरलेली शिबंदी गडावर परत गेली आणि पूर्वीच्याच जिद्दीने त्यांनी किल्ला लढवला. एक मुरारबाजी पडला तर काय झाले, आम्ही तसेच शूर आहोत, अशीच हिंमत धरून लढतो. मुरारबाजीची रणांगणात आहुती पडल्यानंतर शिवरायांना पुरंदर तसाच लढवत ठेवणे योग्य वाटले नाही. किल्ल्यावर शिबंदी थोडीच राहिलेली होती. त्यामुळे सैनिकीदृष्ट्या देखील ही झुंज फार काळ टिकाव धरून राहू शकली नसती. त्याचप्रमाणे स्वराज्यातील मुलखात मुघली सैनिकांनी लुटालूट आणि जाळपोळ करून रयत आणि मुलूक बर्बाद केल्यामुळे शिवराय चिंताक्रांत झाले होते. मे महिन्यामध्ये जयसिंगाने कोंढाण्यावरही मुघली फौजा रवाना केल्या आणि पुण्यात कुबाद खान व फाजल खान वगैरे सरदार फौजेसह ठेवून कोंढाण्याची पक्की नाकेबंदी केली होती. खुद्द पुरंदरची बाबतीत देखील दिलेर खानाच्या सैनिकांनी 5 बुरुज घेतलेले होते. मराठ्यांच्या प्रतिकाराची तीव्रताही कमी झालेली होती. किल्ल्यावरती सैनिकी मदत अथवा रसद पुरवणे शिवरायांना अत्यंत जिकिरीचे झाले होते. तेव्हा या सर्वातून मार्ग काढायचा म्हणजे जयसिंगाशी तहाच्या वाटाघाटी करणे. अन्यथा मनुष्यहानी आणखीनच होऊन किल्लाही मुघलांच्या ताब्यात गेला असता. यावेळी शिवराय राजगडावरती होते. त्यांनी मोरोपंत पिंगळे, निळो सोनदेव, रघुनाथपंत कोरडे वगैरे आपल्या मुत्सद्यांशी चालू संकटाबद्दल विचारविनिमय करून तहाची बोलणी करण्यासाठी आपला वकील जयसिंहाकडे पाठवला आणि 11 जून 1665 या दिवशी शिवरायांनी पुरंदरच्या पायथ्याशी जयसिंगाची भेट घेतली आणि पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या.